Good morning, student. How are you all? Welcome to our education platform in current electricity part 12. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 12व्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियोमीटरच्या 2 ॲप्लिकेशनबद्दल स्टडी केला होता. पोटेन्शियोमीटरची 2 ॲप्लिकेशन पाहिली होती. 10 नंबरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण सर्किटमध्ये कनेक्ट केल्या गेलेल्या 2 सेलचं, एकीला मी म्हटलं होतं लेकलांच सेल आणि दुसरीला मी म्हटलं होतं डॅनियल सेल. तर लेकलांच आणि डॅनियल सेलचं काय केलं होतं आपण, EMF कम्पेअर केलं होतं. म्हणजे E1/E2 = L1/L2 असा फॉर्म्युला ऑब्टेन केला होता. कंपॅरिझन केलं म्हणजे आपण रेशो फाइंड आउट केला होता. E1चा E2 बरोबर असलेला 2 सेलच्या EMFचा घेतलेला रेशो आपण फाइंड आउट केला होता. म्हणजे आपण 2 सेलचे EMF कम्पेअर केलं होतं. पण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण जी मेथड वापरतोय ती आहे सेपरेट मेथड. म्हणजे एक सेल कनेक्ट करायचा, एक रीडिंग घ्यायचं, नंतर तो सेल डिस्कनेक्ट करून टाकायचा. सपोज आपण लेकलांच सेल घेतला, लेकलांच सेल वापरून मी एक रीडिंग घेतलं, तर नंतर मी तो लेकलांच सेल डिस्कनेक्ट करून टाकेल आणि त्याच्या जागेवरती डॅनियल सेल कनेक्ट करेल आणि डॅनियल सेल कनेक्ट करून मी दुसरं रीडिंग घेईल. म्हणजे सेपरेट मेथड म्हणायचंच यासाठी की दोन्हीही सेल ॲट ए टाईम आपण सर्किटमध्ये कनेक्ट करत नव्हतो. आपण एक एक सेल सेपरेटली सर्किटमध्ये कनेक्ट करायचो आणि रीडिंग घ्यायचो. मग आपण बघितलं की सेपरेट मेथडने सुद्धा आपल्याला काय करता आलं, तर 2 सेलचं EMF कम्पेअर करता आलं. त्यानंतरचा व्हिडिओ म्हणजे 11 नंबरचा व्हिडिओ की ज्यामध्ये मी तुम्हाला याच पोटेन्शियोमीटरचा एक असा यूज शिकवला की ज्यामध्ये सुद्धा आपण 2 सेलचं EMF कम्पेअरच केलं होतं. पण हे कम्पॅरिझन करत असताना जी मेथड वापरली होती ती सेपरेट मेथड नव्हती, ती होती सम अँड डिफरन्स मेथड. मग या 2 मेथडपैकी सम मेथड सर्किटमध्ये कधी तयार झाली आणि डिफरन्स मेथड सर्किटमध्ये कधी तयार होते, त्या सम मेथडसाठी सेल्सची कशी जोडणी करावी लागते आणि डिफरन्स मेथडसाठी सेल्सची कशी जोडणी करावी लागते ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आणि त्यातून म्हणजे ती सम अँड डिफरन्स मेथड सर्किटमध्ये परफॉर्म करून आपण एक फॉर्म्युला ऑब्टेन केला. तो होता E1/E2 = L1 + L2 L1 - L2. दोन्ही सेल ॲट ए टाईम सर्किटमध्ये कनेक्ट करून सम अँड डिफरन्स मेथड वापरून आपण 2 सेलचं EMF कम्पेअर केलं होतं. याही वेळेस सेल्स होत्या लेकलांच सेल आणि डॅनियल सेल. लेकलांच सेलच्या EMFला E1 म्हणायचो आणि डॅनियल सेलच्या EMFला E2 म्हणायचो. ठीक आहे. आत्ता बघा बोर्डवर जी डायग्राम तुम्हाला ड्रॉ केलेली दिसत आहे ते पोटेन्शियोमीटरचं 3rd ॲप्लिकेशन आहे की ज्यामध्ये तुम्हाला सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या एका सेलचा इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करता येतो. इंटरनल रेझिस्टन्स एक सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजे एक सेल आहे तर तुम्ही म्हणाल की सेलचं काम काय असतं, तर करंट सेंड करणं असतं. असं जरी असलं तरीसुद्धा ती स्वतः एनर्जीचा सोर्स असून सुद्धा आतमधून त्या सेलच्या आतमधून काहीतरी रेझिस्टन्स करंट फ्लोला ऑफर होत असतो. म्हणजे एनर्जीचा सोर्स आहे, सोर्स ऑफ एनर्जी म्हणून वापरतोय सर्किटमध्ये, करंट फ्लो करण्यासाठी आपण सेल वापरतोय सर्किटमध्ये. असं आहे म्हणून त्या सेलला रेझिस्टन्स नाही असं होणार नाही. तर तो सेल ज्या सोल्युशन्सने तयार झालेला असतो त्या सोल्युशन्सने ऑफर केलेला तो रेझिस्टन्स असतो. म्हणून आपण इंटरनल रेझिस्टन्सची डेफिनेशन करत असताना अशी डेफिनेशन करतो की एव्हरी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हॅज इट्स ओन रेझिस्टन्स इज कॉल्ड इट्स इंटरनल रेझिस्टन्स. प्रत्येक एनर्जीच्या सोर्सला काही ना काही रेझिस्टन्स त्या इलेक्ट्रोलॅटिक सोल्युशनमुळं ऑफर होत असतो की जे सेलच्या आतमध्ये भरलेलं असतं. आणि मग हे जे अपोजिशन आहे ते अपोजिशन ओळखलं जातं त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स म्हणून. मग सेलचा इंटरनल रेझिस्टन्स रिप्रेझेंट करण्यासाठी स्मॉल r हे लेटर वापरलं जातं. ठीक आहे. मग मला करायचं आहे काय, तर ज्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स मी मोजणार आहे पोटेन्शियोमीटरच्या मदतीने तो सेल मला इथं सर्किटमध्ये कनेक्ट करायचा आहे.
ठीक आहे. मग आता ही ती सेल आहे की जिचं EMF मी ईने रिप्रेझेंट करत आहे आणि त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स की जो आपण स्मॉल आरने दाखवणार आहोत, तो स्मॉल आर ह्या सेलच्या बाबतीत मला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आले लक्षात आपल्याला करायचं आहे काय तुम्हाला? ज्यावेळेस आपल्याला हेडिंग पाहून कळतं की आपण आतमध्ये काय केलेलं आहे. बऱ्याचदा फिजिक्समध्ये हे हेडिंगसुद्धा फार महत्त्वाचे असतात की ज्या हेडिंगच्या अंडर आपण एखादा कॉन्सेप्ट क्लिअर करतो. कारण प्रश्न तयार होत असताना फक्त त्या हेडिंगच्या पुढं लागतं ऑब्टेन ॲन एक्सप्रेशन फॉर असं. म्हणजे इथं आता काय लागेल, सपोज ऑब्टेन ॲन एक्सप्रेशन फॉर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल युजिंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला जो प्रश्न आहे तो जर पटकन समजावा अशी तुमची इच्छा असेल किंवा एखादा प्रश्न वाचल्यानंतर त्यामध्ये लिहायचं काय आहे हे तुम्हाला पटकन कधी समजतं, ज्यावेळेस तुमचं त्या पॉईंटचं जे हेडिंग आहे ते काय असतं लक्षात असतं. ठीक आहे. म्हणून आपल्या हेडिंगला फिजिक्समध्ये आपण ज्या हेडिंग खाली जो स्टडी करतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. बरोबर ना? मग बघा, मला काय करायचं आहे आता, तर इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. कोणाचा? या सेलचा. इंटरनल रेजिस्टन्स मी रिप्रेझेंट केला आरने. ठीक आहे. सर्किटमध्ये बघाल तुम्ही रिओस्टॅट आहे, की आहे, ड्रायव्हर सेल किंवा जिला ॲक्युम्युलेटर म्हणतो किंवा जिला बॅटरी म्हणतो आपण तीही आहे. आधीच्या 2 ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे सेपरेट मेथडमध्ये आणि सम अँड डिफरन्समध्ये या बॅटरीची या ॲक्युम्युलेटरची जशी पोलॅरिटी आहे तशीच पोलॅरिटी आत्तासुद्धा आहे. हा 4 मीटर वायरने तयार झालेला पोटेन्शिओमीटरचा बोर्ड आहे की ज्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे A आणि जिथं ती वायर संपते तिथं मी म्हणते की तो काय आहे, पॉईंट B. इथं आहे स्लायडिंग जॉकी पेनसारखं असणारं एक डिव्हाइस. इथं आहे D की जी बॅलन्सिंग लेंथ आहे A पासून D पर्यंत मोजलेली, की ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटर तुम्हाला काय करत आहे, नल डिफ्लेक्शन दाखवत आहे, 0 डिफ्लेक्शन दाखवत आहे. आणि गॅल्व्हनोमीटरला सिरीजमध्ये कनेक्ट केलेली ही सेल की जिचं EMF तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. हे सेम सर्किट आपण सेपरेट मेथडसाठी वापरलं होतं. सम अँड डिफरन्स मेथडसाठी इथं जी सेल होती तिला मी म्हटलं होतं E1 आणि हिच्यासोबत दुसरी सेल पोलॅरिटी चेंज करून आपण वापरत होतो. आणि आत्ताच्या ह्या सर्किटमध्ये तुम्ही बघाल तर फक्त एवढाच चेंज आहे की ह्या सेल आणि गॅल्व्हनोमीटरला पॅरलल मी वरती 2 वस्तू कनेक्ट केलेल्या आहेत. एक आहे रेजिस्टन्स बॉक्स आणि दुसरी आहे प्लग की. ही ह्या सेलबरोबर आणि ह्या गॅल्व्हनोमीटरबरोबर तुम्हाला कशी कनेक्ट केलेली दिसत आहे, पॅरलली कनेक्ट केलेली दिसत आहे. बाकी तर ॲक्युम्युलेटर, की, प्लग की आणि रिओस्टॅट ह्या पोटेन्शिओमीटर वायरबरोबर तुम्हाला कसे दिसत आहेत, तर सिरीजमध्ये दिसत आहेत. ठीक आहे. अगदी साधीशी सर्किटची अरेंजमेंट आहे. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर तुम्हाला आठवतच असेल, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. जर वायरची लेंथ वाढवत नेली तर त्या वायरच्या ॲक्रॉस डेव्हलप होत जाणारं पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा काय होतं, वाढतं. आणि वायरची लेंथ कमी झाली की त्या वायरच्या ॲक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा कमी होतं. या अगदी साध्या तत्वावरती आपला पोटेन्शिओमीटर काय करतो, वर्क करतो. बरोबर आहे ना तुमच्या लक्षात? म्हणजे पुढं जायला हरकत नाही. तर बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, 2 रीडिंग्स घ्यायची आहेत. पण ती 2 रीडिंग्स घेत असताना सिच्युएशन कशी ठेवायची, सर्किट कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगते. की बघा, पहिल्यांदा मी काय करणार आहे, सर्किटमध्ये आता 2 कीज दिसत होत्या सेपरेट मेथडमध्ये पण आणि सम अँड डिफरन्स मेथडमध्ये पण. फक्त ही एकच की होती, त्यावेळेस मी तिला कॅपिटल Kने रिप्रेझेंट करत होते. पण आता या सर्किटमध्ये मात्र तुम्हाला 2 कीज दिसत आहेत. मग 2 होत्या ना ह्या कीज सर्किटमध्ये ज्या मला वापराव्या लागत होत्या, म्हणून मी या पहिल्या कीला, हिला K1 का म्हणते, तर ही अगदी आपल्या सेपरेट मेथडमध्ये होती आणि सम अँड डिफरन्स मेथडमध्ये पण होती. म्हणजे असं लॉजिकली आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. आणि तीच इथंसुद्धा आहे, म्हणून ती 1 नंबरची की आहे K1. आणि इथं जी दुसरी की तुम्हाला आता नव्याने दिसती ह्या सर्किटसाठी, की ज्यावेळेस तुम्ही इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करायला निघाला आहात,
म्हणून तिला मी म्हणते K2. जर कोणाच्या मनात असं आलं की मी इथं K1 म्हटलं आणि इथं K2 म्हटलं चालेल, काही हरकत नाही, ठीक आहे. पण माझ्या सर्किटसाठी इथं असेल K1 प्लग की 1 नंबरची आणि इथं असेल K2 जी 2 नंबरची काय आहे, प्लग की आहे, ठीक आहे. मग बघा आता मी 2 रीडिंगबद्दल बोलते आहे. आता पहिलं रीडिंग घेत असताना काय करायचं, तर ही की प्रेस करायची, जिचं नाव K1 आहे ती प्रेस करायची. प्रेस करायची म्हणजे मी काय म्हणते, तर सर्किट स्विच ऑन करायचं म्हणते. मग सर्किट स्विच ऑन होईल. ही जी ड्रायव्हर सेल आहे किंवा हा जो ॲक्युम्युलेटर आहे, जो सोर्स ऑफ एनर्जी आहे, तो कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडचा करंट सर्किटमधून काय करत असतो, तर फ्लो करत असतो. आणि तो कॉन्स्टंट राहण्यासाठीच आपण ह्या रिओस्टॅटची काय केलेली असते, अरेंजमेंट केलेली असते. जर ह्या ॲक्युम्युलेटरबरोबर मी एक ॲमीटर कनेक्ट केला असता, तर तो ॲमीटर आपल्याला दाखवत राहिला असता की सर्किटमधून फ्लो होणारा करंट कसा आहे, तर कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडचा आहे. आणि ज्यावेळेस तो कॉन्स्टंट राहत नाही त्यावेळेस मी कशाचा वापर केला असता, रिओस्टॅटचा वापर केला असता, ड्रायव्हर सेलने सर्किटमध्ये सेंड केलेला करंट कॉन्स्टंट ठेवण्यासाठी, ठीक आहे. मग बघा इथं आपल्याला तशी गरज नाही, तुमच्या फक्त लक्षात असू देत की रिओस्टॅटचा वापर आपण कशासाठी केला, ठीक आहे. मग आता बघा मी म्हणते की हिला प्रेस करा, K1 प्रेस करा, सर्किट स्विच ऑन करा. पण K2 मात्र ओपनच ठेवायचे. K2 ओपन असेल याचा अर्थ रेझिस्टन्स बॉक्समधून करंट फ्लो होत नाही. रेझिस्टन्स बॉक्समधून फ्लो होणारा करंट गॅल्व्हॅनोमीटरकडे येत नाही. म्हणजे ही जी वरची जी आर्म आहे तिच्यामधून करंट फ्लो होणार नाही. कधी, ज्यावेळेस तुम्ही K2 काय ठेवत आहात, ओपन ठेवत आहात. ओपन म्हणजे स्विच ऑफ करणार आहात तुम्ही, बरोबर आहे. मग आता होईल काय सांगते की ही जी बॅटरी आहे, ड्रायव्हर सेल आहे, तिचं काम आहे करंट सेंड करणं. जेवढ्या काही डिव्हायसेस, जेवढे काही इलेमेंट्स तुम्ही ह्या सर्किटमध्ये कनेक्ट केलेले आहेत, ही पोटेन्शियोमीटरची वायर आहे, सगळ्यांमधून करंट फ्लो करून नेण्याचं काम कोणाचं आहे, तर ह्या ॲक्युम्युलेटरचं आहे किंवा ह्या ड्रायव्हर सेलचं आहे. मग बघा आता हिने करंट सेंड केला, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू इट्स निगेटिव्ह टर्मिनल, अशी कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंटची आपण काय देतोय, तर डायरेक्शन देतोय. मग आता कन्व्हेन्शनल फ्लो आहे करंटचा, मग तो सेलच्या किंवा ड्रायव्हर सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सुरू होईल आणि कुठे येईल, तर इथं पोटेन्शियोमीटरच्या ए टर्मिनलपाशी येईल. पण मग ही जी सेल आहे की जिचं इंटरनल रेझिस्टन्स तुम्ही मोजणार आहात, तीही सेल इथं बसून नाही, तीही काय करत आहे, तर करंट सेंड करत आहे. तीही करंट कसा सेंड करेल, तर टुवर्ड्स पॉईंट ए, पोटेन्शियोमीटरच्या एकडंच ती सुद्धा काय करणार आहे, तर करंट सेंड करणार आहे. मग आता होईल काय, तर हा स्लायडिंग जॉकी मी हातामध्ये घेईल आणि ए पासून वायरवर थोड्या थोड्या अंतरावरती मी टॅप करेल आणि गॅल्व्हॅनोमीटरला ऑब्झर्व करेल. गॅल्व्हॅनोमीटरला का ऑब्झर्व करते मी, तर गॅल्व्हॅनोमीटरने मला नल डिफ्लेक्शन दाखवायची आहे. ह्या सर्किटमध्ये मी ज्यावेळेस काम करत आहे त्यावेळेस आपला हा गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला काय करणार आहे, नल डिफ्लेक्शन दाखवणार आहे किंवा तो आपल्याला झिरो डिफ्लेक्शन शो करणार आहे. आणि ती आपल्याला काय करायची, तर फाइंड आउट करायची. मग इथं 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 थोड्या थोड्या अंतरावरती मी टच करत गेले, इथंपर्यंत गेले, गॅल्व्हॅनोमीटरने झिरो डिफ्लेक्शन नाही दाखवले. मग माझं काम इथं संपत नाही, मी दुसऱ्या वायरवरती येईल, इथून थोड्या थोड्या अंतरावरती मी इथं गेले, मग 200 सेंटीमीटर कंप्लीट झाले, तरीसुद्धा गॅल्व्हॅनोमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवले नाही. मग मी आता तिसऱ्या वायरवरती येईल. सपोज इथं तुम्हाला दिसतंय की डी पॉईंट आपण मिळवलेला आहे. मग मी म्हणते की सपोज इथं जी लेंथ आपल्याला मिळाली ती होती 210 सेंटीमीटर. बघा इथं 100 पूर्ण झाले, इथून खाली आलो 101, 102, 110, 120, 30, इथं 200 कंप्लीट झाले आणि इथून 300 कंप्लीट होतील आणि 300, 10, 20, 30, 40 इथं काय होतील, तर 400 सेंटीमीटर कंप्लीट होतील. कारण आपला हा जो पोटेन्शियोमीटर बोर्ड आहे तो 4 मीटर वायरने आपण असेंबल केलेला आहे, बरोबर आहे ना. मग बघा आता ही लेंथ मोजायची कशी, तुम्ही म्हणाल बी पासून मोजतो एखाद्या वेळेस, नाही मोजायची. ही जी बॅलन्सिंग लेंथ आहे ती कुठून मोजायची, तर ए पासून डी कडेच मोजायची. ए हा जो पॉईंट आहे तो सर्किटमध्ये
हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियलला मेंटेन केला गेलेला पॉईंट आहे. तुमच्या सहज लक्षात येईल की बघा सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनलसुद्धा आपण इथं ए पॉईंटपाशी कनेक्ट करतो आहे आणि ॲक्युम्युलेटरचं पॉझिटिव्ह टर्मिनलसुद्धा आपण कुठं कनेक्ट करतो आहे तर ए पाशीच कनेक्ट करतो आहे. म्हणून जी बॅलन्सिंग लेंथ तुम्ही मोजाल ती ए पासून कुठंपर्यंत मोजायची तर डी पर्यंत मोजायची. ठीक आहे. मग ती आली 210 सेंटीमीटर. ह्या डी पाशीच मी येऊन का थांबली तर ह्या डी पाशी आल्यानंतर ज्यावेळेस मी स्लायडिंग जॉकी वायरला टच केला त्यावेळेस गॅल्व्हनोमीटरने काय केली नल डिफ्लेक्शन दाखवली आणि ह्या नल डिफ्लेक्शनचा अर्थ असा आहे की या ए पॉईंटपासून डी पॉईंटपर्यंत या ड्रायव्हर सेलने अप्लाय केलेलं पोटेन्शियल डिफरन्स हे कुणा इतकं आहे तर या सेलच्या EMF इतकं आहे. जर ते या सेलच्या EMF इतकं नसतं ना तर गॅल्व्हनोमीटरने आपल्याला करंटसाठीची डिफ्लेक्शन दिली असती. पण डी पॉईंटपाशी गॅल्व्हनोमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवली याचा अर्थ या ड्रायव्हर सेलने आणि ह्या ईने केलेलं काम कसं आहे तर एकसारखं आहे. मग एकसारखं कधी आहे तर ए पासून डी पर्यंत जेवढं काही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं ते कुणी केलं असेल तर ह्या ड्रायव्हर सेलने केलं असेल. पण मग ए पासून डी पर्यंतचं पोटेन्शियल डिफरन्स काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय झालं मग आता करंट फ्लो व्हायला पाहिजे होता पण करंट तर गॅल्व्हनोमीटरने काय केला 0 दाखवला. याचा अर्थ हे जे काही काम केलं ह्या ड्रायव्हर सेलने याच्या अपोजिट कुणीतरी काम केलं असेल आणि ते अपोजिट काम कुणी केलं तर या सेलने केलं हिच्या EMFने केलं. आणि म्हणून मी असं म्हणते की ह्या ड्रायव्हर सेलचं पोटेन्शियल डिफरन्स कुणा इतकं आहे तर या सेलच्या EMF इतकं आहे की ज्यामुळं गॅल्व्हनोमीटरने तुम्हाला काय केलं नल डिफ्लेक्शन दाखवली. बरोबर आहे. मग मी लिहील कसं ही कंडिशन तर तुम्हाला माहितीच आहे V = E. मग आता वापरतोय तर काय आपण पोटेन्शियोमीटर. म्हणजे आता जे काही तुम्हाला मिळवायचं आहे आता समजा तुम्ही इंटरनल रेझिस्टन्स ऑफ धिस सेल फाइंड आउट करताय तर अशाही सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे तर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वापरावं लागणार आहे. आणि प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर तुम्हाला माहीत आहे काय बरं तर V = पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय L. ठीक आहे. मग आता आपल्या ह्या सर्किटसाठी हे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर मी कसं वापरीन तर बघा हा V म्हणजे काय असेल तर E असेल. म्हणजे ए आणि डीच्या अक्रॉस या ड्रायव्हर सेलने अप्लाय केलेलं पोटेन्शियल डिफरन्स कुणा इतकं असेल तर या सेलच्या EMF इतकं असेल. म्हणून मी लिहिलं E. पोटेन्शियल ग्रेडियंट काय असेल कॉन्स्टंट असेल. वायरचा पोटेन्शियल ग्रेडियंट पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ की ज्याला आपण काय म्हणतोय पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतोय. मग हा कसा असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून मी इथे लिहिलं पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय ए पासून डी पर्यंत मोजलेली लेंथ की जी 210 सेंटीमीटर आहे आपण तिला रिप्रेझेंट करूयात L1ने. ठीक आहे. म्हणून इथं Lच्या जागेवरती मी काय लिहिला L1. कळलं तुम्हाला. पहिलं रिडिंग आपण कसं घेतलं समजलं. ठीक आहे. आता दुसरं रिडिंग घेऊयात. बघा पहिलं रिडिंग घेत असताना तुमच्या लक्षात असावं लागणार आहे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतोय त्याही वेळेस आपल्याला लक्षात असावं लागणार आहे की हे जे पहिलं रिडिंग आहे ते मी अशा सिच्युएशनमध्ये घेतलं की मी ही K1 काय केली होती क्लोज केली होती आणि K2 काय ठेवली होती ओपन ठेवली होती. आणि आत्ता ज्यावेळेस मी सेकंड टाईम रिडिंग घ्यायला जाते त्यावेळेस ही K1 तर क्लोज राहीलच पण आता ही जी K2 सुरुवातीला ओपन होती तिला मी काय करून टाकेल तर क्लोज्ड करून टाकेल. ठीक आहे. म्हणजे आता हिला क्लोज केल्यानंतर होईल काय थोडाफार करंट कशामधून फ्लो होईल तर ह्या रेझिस्टन्समधून फ्लो होईल आणि तो कुठे येईल तर ह्या गॅल्व्हनोमीटरकडे येईल. बरोबर आहे. म्हणजे आता पुन्हा स्लायडिंग जॉकी आपल्या हातामध्ये इथं K2 प्रेस केलेली आहे म्हणजे की क्लोज केलेली आहे आणि इथं K1 क्लोज केलेली आहे. आता ह्या सर्किटमधून सेंड होणारा करंट 2 सेल्स सेंड करत आहे. ही पहिली सेल की जिचा इंटरनल रेझिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि ही दुसरी ड्रायव्हर सेल की जी सर्किटमध्ये सतत काय करत आहे तर कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडचा करंट फ्लो करत आहे. ह्या दोघींनीही आता काय केलेलं आहे तर सर्किटमधून करंट सेंड केलेला आहे.
आणि दोघींनी जो करंट सेंड केलेला आहे तो कसा आहे तर ऑपोजिट डायरेक्शनने आहे. मग आता काय होईल, मी पुन्हा स्लायडिंग जॉकी हातामध्ये घेईल, ए पासून बी पर्यंत सर्च करायला सुरुवात करेल की कुठं एक असा पॉईंट मला मिळतोय ह्या वायरवर की ज्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवतोय. नल डिफ्लेक्शन शोधणं हेच आपलं काम आहे. ठीक आहे. मग बघा, मग मी 210 सेंटीमीटरच्या आता पुढं जायला लागले. स्लायडिंग जॉकी घेऊन इथं आले. इथं काय झाले तर 300 सेंटीमीटर कंप्लीट झाले. इथंही मला नल पॉईंट मिळाला नाही. मग मी स्लायडिंग जॉकी घेऊन पुन्हा कुठं आले तर ह्या खालच्या वायरवरती आले आणि इथं सपोज मला एक पॉईंट मिळाला डी, इथं की ज्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटरने काय केली, नल डिफ्लेक्शन दाखवली. मग आता मी काय करीन, ए पासून वायरवर डी पर्यंतचं अंतर मोजेल. सपोज हे असेल 350 सेंटीमीटर. पहिली जी बॅलन्सिंग लेंथ मला सापडली होती 210 सेंटीमीटरला, तिला मी L1ने रिप्रेझेंट केलं होतं. आत्ता ही 350 सेंटीमीटर जी मला मिळालेली आहे तिला मी कशाने रिप्रेझेंट करील, L2ने रिप्रेझेंट करेल. आणि ज्या वेळेस ड्रायव्हर सेल आणि सेल दोघीही एकत्रित काम करत आहेत त्यावेळेस या ए आणि डी पॉईंटच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झालेलं असणार आहे ते कुणी डेव्हलप केलेलं असणार आहे तर या ड्रायव्हर सेलने डेव्हलप केलेलं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए डी मी त्याला रिप्रेझेंट करेल व्हीने. दुसऱ्या केससाठी ज्यावेळेस तुम्ही 350 सेंटीमीटर काय करत आहात तर दुसरी बॅलन्सिंग लेंथ मिळवत आहात, इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लायड बाय काय झाला, L2. ठीक आहे. असे दोन इक्वेशन्स आपण मिळवले. तुमच्या लक्षात येते का, पुन्हा एकदा मी रिवाईज करते पटकन. K1 प्रेस केलेली असताना आणि K2 ओपन ठेवलेला असताना आपण हे इक्वेशन मिळवलं, E इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लायड बाय L1. K1 प्रेस केलेलीच होती, आता K2 सुद्धा प्रेस केली. म्हणजे सर्किटमध्ये ड्रायव्हर सेल आणि ही सेल दोघीजणी मिळून काय करत आहेत तर करंट सेंड करत आहेत. अशा वेळेस ए आणि डीच्या अक्रॉस डेव्हलप झालेल्या पोटेन्शियल डिफरन्ससाठी मी काय करते तर दुसरं रिडिंग घेते, V इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लायड बाय L2. आत्ताच्या वेळची ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवली मला त्यावेळची बॅलन्सिंग लेंथ किती आहे, 350 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे ना. म्हणजे ती पहिल्या लेंथ इतकी नाही आहे, 210 सेंटीमीटर इतकी नाही आहे. मग मी तिला रिप्रेझेंट कशी करू तर मी तिला रिप्रेझेंट केली L2. अशी ही दोन इक्वेशन्स म्हणजे दोन रिडिंग्ज आपल्याला मिळवायचे आहेत. आणि मग पुढं असं काही काम आपण करूयात की ज्यामुळं काय आपल्याला मिळणार आहे तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. ठीक आहे. इथंपर्यंत कळलं तुम्हाला. सर्किट रफ केलं तर चालतंय. मी हे सर्किट पुसून टाकते कारण आपलं रिडिंग घ्यायचं काम आता पूर्ण झालेलं आहे. आता सेटपासून आपण बाजूला यायचं आणि काय करायचं तर कॅल्क्युलेशनचा पार्ट करायचा. दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. E इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लायड बाय L1. इक्वेशन नंबर फर्स्ट म्हटलं मी. V इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लायड बाय L2. इक्वेशन नंबर सेकंड म्हटलं मी. आता आपण करूयात इक्वेशन फर्स्ट डिवाइड बाय इक्वेशन सेकंड. E डिवाइड बाय V, लेफ्ट हँड साईड E डिवाइड बाय V लिहून टाकलं. इथं पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लायड बाय L1 डिवाइड बाय पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लायड बाय L2. पोटेन्शियल ग्रेडियंट कॉन्स्टंट आहे. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ कॉन्स्टंट राहणार असतो म्हणून मी तो कॅन्सल आउट करून टाकला. शिल्लक काय राहिलं, E बाय V इज इक्वल टू L1 बाय L2. आपण 11वीमध्ये एक रिलेशन शिकलो होतो बघा, या हेडिंगच्या खाली ओहम्स लॉ अप्लाय टू कम्प्लीट सर्किट. करंटसाठी आपण हे रिलेशन लिहिलं होतं, I इज इक्वल टू E अपॉन R प्लस R. किंवा एखाद्या सेलचं EMF काय करतं तर इंटरनल रेजिस्टन्स आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स, हा इंटरनल रेजिस्टन्स या सेलचा, हा एक्सटर्नल रेजिस्टन्स दोघांना ओव्हरकम करून
दोन अडथळे पार करून सर्किटमध्ये काय करतं तर करंट सेंड करतं. बरोबर आहे. हे कोण करतं तर EMF करतं. EMF त्याला रिस्पॉन्सिबल असतं. EMFमुळेच हे शक्य होतं सेलला की स्वतःचा इंटरनल रेझिस्टन्स ओव्हरकम करून काय करायचं, सर्किटमध्ये जेवढे काही एक्सटर्नल रेझिस्टन्स असतील त्यांना सुद्धा काय करायचं, ओव्हरकम करायचं. बरोबर आहे. मग ओहम्स लॉ जर मी अप्लाय केला सिम्पल सर्किटला तर त्यासाठी करंटचं रिलेशन आपण असं लिहू शकतो किंवा हेच रिलेशन मी साठी सुद्धा लिहू शकते. आत्ता आपल्या प्रोसेसची गरज आहे मला की मी हे इक्वेशन करंटसाठी लिहावं, म्हणून मी करंटसाठी लिहिलं I = E/R+R. आता सर्किटमध्ये जो एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे, फक्त त्या एक्सटर्नल रेझिस्टन्समधून फ्लो होणारा करंटच जर मला फोकस करायचा असेल तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ मी असं लिहील I = V/R, की ज्यावेळेस सेलचं EMF, त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स यांचा विचार करण्याची मला गरज पडणार नाही. सर्किटमधला एक्सटर्नल रेझिस्टन्स R आणि त्याच्या अक्रॉस डेव्हलप होणारा पोटेन्शियल डिफरन्स V, म्हणून हे इक्वेशन कसं असेल, I = V/R. ह्या Rच्या अक्रॉस एवढं पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झाल्यामुळं I इतक्या मॅग्निट्यूडचा करंट ह्या एक्सटर्नल रेझिस्टन्समधून काय होतो, फ्लो होतो. ही दोन्हीही इक्वेशन्स, हे दोन्हीही फॉर्म्युले आपण काय करू शकतोय तर आपल्या या सर्किटसाठी अप्लाय करू शकतोय. मग आता दिसत असताना कसं दिसतंय बघा, तर ही दोन इक्वेशन्स आहेत, दोन रिलेशन्स आहेत करंटसाठी लिहिली गेलेली. लेफ्ट हँड साईड सेम आहे, याचा अर्थ राईट हँड साईड सेम असलीचं पाहिजे. मग ह्यांचं कंपॅरिझन करत असताना मला असं दिसतंय E/R+R = V/R. बघा मी असं लिहू शकते का, तर लेफ्ट हँड साईड सारखी आहे दोन्ही इक्वेशनची, म्हणजे राईट हँड साईड सारखी असलीच पाहिजे, म्हणून मी असं लिहू शकले E/R+R = V/R. ठीक आहे. मग आता हेच जे रिलेशन आहे ते मी असं सुद्धा लिहू शकते, असं सुद्धा मी ते मॉडिफाय करू शकते. इकडं राईट हँड साईडचा जो न्यूमरेटर आहे तो कुठं लिहायचा तर डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा, E/V. जसं मी ह्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या न्यूमरेटरला केलं तसंच मी डिनॉमिनेटरला सुद्धा करेल. मग मी काय करू शकते बरं, R+R/R. आलं लक्षात. मग आता माझ्याकडे एक असं इक्वेशन आहे की जे मला सांगतं E/V = काय आहे, R+R/R. आता हा R दोघांना डिवाइड आहे, या एक्सटर्नल रेझिस्टन्सला सुद्धा आणि ह्या इंटरनल रेझिस्टन्सला सुद्धा. म्हणजे हेच मी असं सुद्धा लिहू शकते. अजून सिम्प्लिफाय करायचं तर आपण असं सिम्प्लिफाय करू शकतो, R/R प्लस r/R. बघा हा R या Rला कॅन्सल आउट होऊन जाईल, मॅग्निट्यूड सारखी असेल म्हणून. मग E/V = 1 प्लस r/R. आलं लक्षात. आता बघा सगळ्यात सुरुवातीला आपण एक इक्वेशन मिळवलं होतं, इथं E/V काय होता बरं, L1/L2 होता. मग आता ह्या E/Vची व्हॅल्यू L1/L2 मी इथं सबस्टिट्यूट करते, कारण इथं सुद्धा काय आहे, E/V आहे. मग L1/L2 = काय होईल, 1 प्लस r/R. ठीक आहे. आता बघा आपल्याला L1 L2मध्ये इंटरेस्ट नाही, 1मध्ये नाही, Rमध्ये नाही. आपण एवढं सगळं काम का करत बसलो, तर मला इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल तुम्हाला कुठं दिसतोय तर इथं दिसतोय, स्मॉल r. मग ह्या स्मॉल rला फाइंड आउट करण्यासाठी मी तो फॉर्म्युला काय करील, रिअरेंज करेल. ठीक आहे. खूप घाईघाई गडबडीने करायचं नाही. इथं हा पॉझिटिव्ह आहे, +1 आहे. इकडं लेफ्ट हँड साईडला आला तर तो -1 होईल. मग मी असं लिहू शकेल ना, L1/L2 -1. ठीक आहे. 1ला मी शिफ्ट केला लेफ्ट हँड साईडला. आता कोण राहिला तर हा कॅपिटल R राहिला. हा कॅपिटल R कुठं आहे तर डिनॉमिनेटरमध्ये आहे. इकडं लेफ्ट हँड साईडला आल्यावरती तो काय होईल, मल्टिप्लाइड बाय R होईल. बरोबर आहे. आणि मग हा एकटाच R इथं शिल्लक राहील, = R.
जी क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे जनरली आपण ती लेफ्ट हँड साईडला लिहितो. मग ही सुद्धा मी लिहिते स्मॉल आर इज इक्वल टू काय बरं L1/L2 -1 इंटू आर. इथं आपण LCM फाइंड आउट करून फॉर्म्युला तयार करू शकतो, म्हणजे आपल्या लक्षात ठेवायला सुद्धा सोपा जाईल तो. स्मॉल आर इज इक्वल टू L1 इकडं 1ला मल्टिप्लाय केलं -L2 डिवाइड बाय दोघांमध्ये L2 काय असेल कॉमन असेल L1 -L2 अपॉन L2 ब्रॅकेटच्या बाहेर आर. किंवा हा आर तुम्ही सुरुवातीला सुद्धा लिहू शकता मल्टिप्लिकेशनमध्ये. इथं लिहिला काय आणि ब्रॅकेटच्या सुरुवातीला लिहिला काय काही फरक पडणार नाही. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इन ब्रॅकेट L1 -L2 अपॉन L2. वेगवेगळी रिडिंग्स घेण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही K1 पण प्रेस करताय आणि K2 पण प्रेस करताय, तुम्ही सर्किटमध्ये काहीतरी रेजिस्टन्स सिलेक्ट करताय. रेजिस्टन्स बॉक्समधून रेजिस्टन्स सिलेक्ट केला की आपण काय करत असतो K2 प्रेस करत असतो. म्हणजे हा रेजिस्टन्स तुम्हाला नोन आहे. तुम्ही इथं आर बॉक्स असं सुद्धा लिहू शकता की आपल्या लक्षात राहील फॉर्म्युल्यावरून की रेजिस्टन्स बॉक्समधून व्हॅरी केलेला हा रेजिस्टन्स आहे, म्हणजे हा नोन असणार आहे. आता मीच की काढेल ना 50 ओहमची, 60 ओहमची, 70 ओहमची, 80 ओहमची. म्हणजे रेजिस्टन्स बॉक्समध्ये किती रेजिस्टन्स मी सिलेक्ट केला आहे सर्किटसाठी हे मला माहिती असेल, म्हणजे हा नोन असेल. L1 तुम्ही फाइंड आउट केली बघा, आपण फाइंड आउट केली होती पहिल्यांदा, ती आली होती 210 सेंटीमीटर. आणि नंतर तुम्ही L2 फाइंड आउट केली ती काय होती तर 350 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग L1 तुम्हाला माहिती असेल, L2 तुम्हाला नोन आहे की जो दोन्ही ठिकाणी आपण वापरतोय. आर बॉक्समधून व्हॅरी केलेला रेजिस्टन्स तुम्हाला नोन असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय फाइंड आउट करू शकताय तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर ॲपरेटस वापरून, पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल वापरून एका सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला सहज फाइंड आउट करता येतो. आणि मग तुम्ही बघाल की फॉर्म्युलासुद्धा काय एवढा अवघड नाही आहे लक्षात ठेवण्यासाठी. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इन ब्रॅकेट L1 -L2 अपॉन L2. डिनॉमिनेटरमध्ये बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं की L1 आहे का L2 आहे, तर ती गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला की डिनॉमिनेटरमध्ये L1 नाही L2 आहे. राहील ना फॉर्म्युला लक्षात. तर आत्ता या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. तुम्ही जिथं कुठं असं वाटेल की समजलं नाही तर हा व्हिडिओ पुन्हा पाहायचा, अभ्यास करत राहायचं, घरातच राहा, सुरक्षित राहा. ठीक आहे. थँक्यू. बाय.